1914 ते 1918 या पहिल्या महायुद्धाच्या काळात खडकी परिसरात लष्करातील जवानांसाठी बरॅक आणि बंगले बांधण्यासाठी कंत्राटदार मजुरांच्या शोधात होते. ही माहिती कळल्यानंतर काही वडार स्थलांतरित होऊन पहिल्यांदा पुण्यात आले. लष्करी कामांची अनेक कंत्राटे पुण्याचे प्रसिद्ध कंत्राटदार ठेकेदार V.R. रानडे अँड सन्स यांनी घेतली होती आणि त्यांनीच या कामांवर वडार समाजातील लोकांना भरती केलं होतं. 70च्या दशकाच्या उत्तरार्धात समाजशास्त्रज्ञ श्रीमती रत्ना N. राव यांनी वडारवाडीतील अनेक रहिवाशांच्या मुलाखती घेतल्या. रामप्पा बंदी वडार ह्या 70 वर्षांच्या गृहस्थाने ते आपल्या आईवडिलांबरोबर पुण्याला कसे आले याची आठवण सांगितली. ते म्हणाले, आम्ही मूळचे कर्नाटकातल्या विजापूर जिल्ह्यातले बागेवाडी तालुक्यातल्या मुड्डेबिहाळ गावचे रहिवासी आहोत. आमचे एक गावकरी ब्रिटिश सैन्यात शिपाई होते. त्यांच्या मूळ गावी ते अधूनमधून भेटी देत. त्यावेळी त्यांनी सांगितले की आता ते पुण्यात आहेत आणि तिथे लवकरच कॅन्टॉन्मेंटमध्ये मोठ्या प्रमाणावर बांधकाम उपक्रमांना सुरुवात होणार आहे. ते म्हणाले, जर आम्हाला चांगला पगार मिळवायची इच्छा असेल तर पुण्याला जायची तयारी ठेवावी. बांधकाम केव्हापासून सुरू होईल आणि अंदाजे किती कामगारांची आवश्यकता आहे याची चौकशी करून ते आम्हाला सांगण्याचे त्यांनी आश्वासन दिले. ते पुण्याला परत गेल्यानंतर 1 महिन्याच्या आत आम्हाला त्यांचे पत्र मिळाले. त्यात म्हणले होते, आठवड्याभरात काम सुरू होणार आहे आणि इच्छुकांनी त्वरित यावे. हे कळाल्यावर माझे आई वडील, माझ्या वडिलांचे 2 लहान भाऊ, मी, एक धाकटा भाऊ, एक बहीण आणि इतर 4 कुटुंबे असे एकूण 30 ते 35 जण जवळपास 60 वर्षापूर्वी पुण्यात आलो. आमच्याबरोबर आलेल्यामध्ये 3 वडार आणि 1 सुतार परिवार असे लोक होते. आम्ही विजापूरपर्यंत बसने आलो आणि नंतर पुण्याची ट्रेन पकडली. पुण्यात आल्यावर अनेक मैल चालल्यानंतर बरीच चौकशी केल्यावर आम्हाला आमचा मित्र लष्करी बॅरकमध्ये सापडला. तो आम्हाला लगेच लेबर कॉन्ट्रॅक्टरकडे घेऊन गेला. बांधकाम कामाशी परिचित असलेले आणि लगेच काम सुरू करायला तयार असलेले आणखी लोक पाहून ते खुश झाले. ते जुने दिवस चांगले होते. लष्करी कंत्राटदार सगळ्या कामगारांना मोफत मध्यान्ह भोजन म्हणून गव्हाची भाकरी आणि अधूनमधून थोडा भात देत असत. त्या काळी पुरुषांना ₹1.5 आणि स्त्रियांसाठी 12 आणि अशी मजुरी होती, जी ग्रामीण भागात मिळणाऱ्या मानधनापेक्षा कितीतरी पटीने जास्त होती. अन्नधान्य मुबलक होते आणि भाव पण कमी होते. दर दिवशी मिळणाऱ्या ₹2त 6 ते 8 जणांच्या कुटुंबाला 2 वेळेचे चांगले जेवण मिळू शकत होते आणि पाहुणे किंवा दारावर मागायला येणाऱ्यांनाही द्यायला काही अन्न शिल्लक राहत असे. दिवसाअखेर दारूच्या बाटलीसाठी थोडे पैसे हातात राहत असत. ब्रिटिश काळात अनेक वडारांनी ज्यांच्याबरोबर काम केले असे आणखी एक कंत्राटदार म्हणजे G.M. केंजळे आणि त्यांचे सुपुत्र. 1922 मध्ये त्यांनी पुण्यातला प्रसिद्ध छत्रपती शिवाजी पूल बांधला. वडारवाडीमध्ये अजूनही काही म्हातारे ते माझे त्यावेळेला यायचे, ते घरी यायचे. ते मोठे मोठे जुने कॉन्ट्रॅक्टर म्हणायचे, तुम्ही ती पुलाची कामं घ्या आणि आम्ही एक्झिक्यूट करतो. HR केंजळेंना खूप मागं लागायचं. हरिभाऊ केंजळे म्हणून होते आणि इथं जे काही जुने आहेत तिथे सगळे वडारवाडी, ते आमच्या घरी यायचे त्यावेळेचे. त्यांचे सिनियर जे होते ते यांच्याकडे काम केलेले होते, रावबुद्रांकडे. आणि ते वर सो ऑनेस्ट अँड हंबल टू देम की म्हणजे तुम्ही घ्या काम आणि करा. असे काय काय फॅमिलीज होत्या. केंद्रीय जो ठेकेदार आहे ना, तो ब्रिटिशकडनं घ्यायचं. म्हणजे आपल्या लोकांना लेबरवर लावायचं काम. हे कामं नाही आहेत, आमचं काम कुठं जास्ती नाही. आता कसं आहे, आमचं पोरं आहे ना तेवढं शिकतात, कुठंतरी ऑफिसमध्ये कामाला, कुठं काहीतरी करतात, असं आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वडारवाडीत स्थलांतराची दुसरी मोठी लाट पाहायला मिळाली. 70च्या दशकाच्या उत्तरार्धात विजापूर जिल्हा तालुका सिंदगी येथील कमलापूर गावातून भीमप्पा पथरोट पुण्यात आले. 1952 साली वयाच्या 14-15व्या वर्षी ते इथे कसे आले ते त्यांनी श्रीमती राव यांना सांगितले. आई वडील, लहान भाऊ बहीण आणि मामासोबत आलेले भीमप्पा. ते म्हणाले, आम्ही असं ऐकलं होतं की शहरात काम खूप असतं, म्हणून आम्ही प्रथम बिजापूरला आलो आणि मग तिथून सोलापूरला गेलो. जेव्हा आमच्या लक्षात आलं की सोलापूरला बांधकामाचं कुठलंही नवीन काम नजीकच्या भविष्यात काही सुरू होणार नाही आहे,
तेव्हा आम्ही तिथून पुढे गेलो. कधी बसने, कधी ट्रेनने, आणि जेव्हा पैसा नसेल तेव्हा कधी आई चालतसुद्धा. जर दिवस चांगला असेल तर कधी बैलगाडी किंवा एखादी जाणारी लॉरी आम्हाला काही मैल सोबत घेत असे. आम्ही एक आठवडा काम करत असू. त्यानंतर आमचा रोज घेऊन पुढच्या शहरी जात असू. आमचं सगळ्यात शेवटचं स्थान हे मुंबई होतं. पण जसं आम्ही 6 आठवड्यांपेक्षा जास्त वेळ अरमजल करत अर्ध्या डझन ठिकाणी थांबत पुण्याला पोचलो, तेव्हा आम्ही खूप थकलो होतो. आणि आम्ही ठरवलं की जर आम्हाला सगळ्यांना इथे काम मिळालं तर आम्ही पुण्यातच राहायचं. माझ्या बाबांना आठवलं की त्यांचा एक भाऊ अनेक वर्षांपूर्वी वडारवाडीला आला होता आणि आम्ही त्याला शोधायला बाहेर पडलो. जवळजवळ 2 तास चालून झाल्यावर आम्ही वडारवाडीला पोचलो आणि त्यापुढे माझ्या काकांना शोधायला आम्हाला अजून अर्धा तास लागला. माझे काका तेव्हा एका झोपडे त्यांच्या गावातील काही कुटुंबांसोबत आणि जवळील काही गावातील कुटुंबांसोबत राहत होते. तो दिवस रविवारचा असल्याने माझे काका सुदैवाने तेव्हा घरीच होते. जेवण आणि आराम झाल्यावर आमची मुकादमाशी म्हणजे लेबर कॉन्ट्रॅक्टर गाठ घालून दिले. तो प्रामाणिक आणि कष्टाळू पुरुषांच्या शोधात होताच. जर सहज मिळाले असते तर त्याने अजून अधिक कामगारांना कामावर ठेवलं असतं. माझ्या बाबाने आपणहून पुढाकार घेतला आणि ते आमच्या गावी कामगारांच्या 15 ते 20 जोड्या आणण्यास गेले. स्त्री आणि पुरुष कामगारांची मिळून एक जोडी बनते. जोडी हे कामाचं आणि रोजगाराचं एक माप. जर प्रवास खर्चासाठी काही पैसे आले मिळाले तर त्याने आपणहून जाणं स्वीकारलं, कारण त्यावेळी फार कमी लोकांकडे ट्रेनच्या पूर्ण तिकिटासाठी पैसे होते. मी, माझी आई आणि माझे काका इथे थांबलो आणि मुकादमासाठी कामाला सुरुवातसुद्धा केली. आणि त्याचवेळी माझे बाबा माझ्या काकांच्या सांगण्यावरून शेजारच्या काही गावी गेले आणि ते 40 ते 45 लोकांना घेऊन परत आले, ज्यापैकी 30 हे काम करण्याच्या वयात होते. चालू परिस्थितीत बांधकामावर काम करणाऱ्या कामगारांसाठी मागणी काही फार जास्त नाही आहे. त्याचं कारण असं आहे की बांधकामाचं काम विनाव्यत्यय सुरू आहे. पण ह्या कामात कर्नाटकातल्या काही शेड्यूल कास्टनी घुसखोरी केली आहे, ज्या कामावर कितीतरी काळ वडार लोकांची मक्तेदारी होती. वडार हे माती, दगड आणि सिमेंटसोबत काम करणारे बिगारी आहेत. याशिवाय गावातून आणि लहान गावातून शहरात काम मिळवण्यासाठी येणाऱ्या लोकांचा थवा न थांबता येतोच आहे. खरं सांगायचं तर इथे अशिक्षित आणि अकुशल लोकांसाठी काम खूप कमी आहे. म्हणूनच आम्ही कोणाला इथे बोलवत नाही आणि ज्यांना इथे यायचं असतं त्यांना आम्ही मुंबईला जाण्याचा सल्ला देतो. इथे आल्यानंतर वडार कामगारांनी भरपूर काम केले. पुरेसे तांत्रिक ज्ञान असलेले उद्यमशील कामगार पुढे कामगारांचे नेते होऊन मुकादम म्हणूनही काम पाहू लागत. 1970च्या आसपास मुकादम थिप्पाण्णा शिवप्पा आरामनोरे यांनी स्वतःबद्दल काही सांगितले होते. मी गुलबर्गा जिल्ह्यातील चिंचोली तालुक्यातील धुत्री या गावचा रहिवासी आहे. जवळपास 20 वर्षांपूर्वी वयाच्या 13 किंवा 14व्या वर्षी मी, माझे आईवडील आणि 2 मोठ्या भावांसह पुण्यात आलो. जवळपास 10 ते 12 वर्षे इतरांप्रमाणे मीही एक सामान्य बिगारी म्हणजेच बांधकाम कामगार म्हणून काम केले. अगदी लहानपणीही मला मुकादमांचा हेवा वाटायचा. मुकादम कामावर माणसे नेमत त्यांनी स्वतः कधीही कठोर परिश्रम केले नाहीत. कामगारांकडून व्यवस्थित काम करून घेणे, ते बाकी बोलण्यात वेळ वाया घालवत नाहीत हे पाहणे, आठवड्यातून एकदा कामाचे पैसे देणे, क्वचित आठवड्याच्या मध्यभागी आगाऊ रक्कम देणे अशी कामे ते करीत. 7 वर्षापूर्वी माझ्या साहेबांनी कंत्राटदार पुण्याबाहेर एक छोटासा प्रकल्प हाती घेतला, ज्याच्यासाठी त्यांना एक मिस्त्री आणि सुमारे 6 कामगार जोड्यांची गरज होती. माझे मुकादम होण्याचे स्वप्न साकार होण्याची चांगली संधी मला दिसली. सुदैवाने मी ज्या मुकादमासाठी काम करत होतो त्यांनी वयाची 50शी ओलांडली होती आणि ते पुण्यात आधीपासून सांभाळत असलेल्या कामाबरोबरच पुण्याबाहेरची जबाबदारी घेऊ शकणार नव्हते. नशिबाने त्यांच्या 2 मुलांपैकी एकही जण ही जबाबदारी स्वीकारण्यासाठी तयार नव्हता. खरं तर त्यांच्या वडिलांनी ती त्यांना आनंदाने देऊ केली असती. एके दिवशी सकाळी मुकादम त्यांच्या झोपडीसमोर विश्रांती घेत असताना मी त्यांच्याकडे गेलो. त्यांना नमस्कार केला आणि त्यांच्या साहेबांनी त्यांना सांगितलेल्या पुण्याबाहेरच्या कामाचा विषय काढला. अगदी नम्रपणे मी असा प्रस्ताव मांडला की जर त्यांना आणि त्यांच्या मुलांना हे काम स्वीकारणं शक्य नसेल तर मला ते घेऊ द्यावं. माझी मेहनत करण्याची क्षमता त्यांना माहीत होती. मी त्यांच्याबरोबर नफा वाटून घेण्याची कल्पना सांगितल्यावर त्यांच्या मनात असणारा किंचितचा संकोच लगेच बाजूला झाला आणि त्यांनी साहेबांना माझे नाव सुचवण्यास सहज होकार दिला.
माझ्या आईवडिलांच्या नकळत मी सुमारे 300 रुपये साठवले होते. मी दारू पित नाही. मी वयाच्या 7व्या वर्षी गंभीर आजारी पडल्यानंतर बरा झालो तेव्हा मला देवाला दिले गेले होते. त्यामुळे माझे लग्न झालेलं नाही. मी माझ्याकडचे हे पैसे कायम पगारी नोकरीवर नसणाऱ्या 5 जोडप्यांना थोडेसे आगाऊ देऊ केले. त्यामुळे त्यांनी माझ्याबरोबर कामासाठी पुण्यावर यायला सहज होकार दिला. अशा प्रकारे मी मुकादम आणि पीस वर्क सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून माझ्या आयुष्याची सुरुवात केली. 40च्या दशकाच्या उत्तरार्धात किंवा 50च्या दशकाच्या सुरुवातीस कमी उत्पन्न असणाऱ्या कामगारांना स्वतंत्र उपकरारांचा लाभ घेता यावा यासाठी पुण्यातील वडार कंत्राटदारांनी एक सहकारी संस्था स्थापन केली, ज्यामध्ये लहान कामे करणाऱ्यांना 120 रुपये वर्गणी भरून आजीवन सभासद होता येत होतं. ही सोसायटी आपल्या नावावर निविदा किंवा कोटेशन सादर करून छोट्या करारासाठी बोली लावत असे आणि करार झाल्यावर वैयक्तिक सदस्यांना कामे देत असे. काम पूर्ण झाल्यानंतर अंतिम बिल सोसायटीच्या नावाने पास केले जाई. एकूण रकमेपैकी 2% रक्कम सेवा शुल्क म्हणून वजा करून बाकी रक्कम संबंधित सदस्यांना दिली जाई. नाही, तुम्हाला सांगतो त्याचं कसं वैशिष्ट्य आहे की कोऑपरेटिव्ह लेबर कोऑपरेटिव्ह सोसायटी यांची स्थापना झाली. या स्थापनेचा उद्देश असा आहे की बाकीच्यांना नंतर कामध्ये पहिले प्राधान्य आणण्यात आहे असं आहे.